नमस्कार. आज आपण ठुशी कंठी कशी बनवायची हे आज आपण शिकणार आहोत. तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य मी आपल्याला सांगते. आपल्याला हे मोठं पेंडंट लागणार आहे ठुशीसाठी. त्यानंतर आपण हे जे लटकन बनवलेलं आहे याचं हे आपल्याला इथे लागणार आहे. आपल्याला समोसे लागणार आहेत, याला समोसा म्हणतात. ह्याला असे होल आहेत, हे आपल्याला लागणार आहेत 2. नंतर आपल्याला कंठीसाठी सायडर लागणार आहे. तर सायडर आपण 2 प्रकारचं घेतलं. हे थोडं मोठं पेंडंट आहे आणि हे आपण छोटा एक पेंडंट घेतला आहे. हे आपण मल्टीमध्ये करणार आहोत. मरून ग्रीन अशा पद्धतीने आपण करणार आहोत. आणि त्याचसोबत हे जे मोती आहेत हे राईस बीड आहेत, हे आपल्याला इथे लागणार आहे. हे 8 नंबरचे राईस बीड आहेत. ओवेल शेप पण म्हणतात याला. आणि हा आपला गोल मणी आहे, हाही 8 नंबरचा आहे क्रीममध्ये. तर हे आपल्याला इथे लागणार आहे. आणि हे 4 नंबरचे क्रीम मोती आहेत, हे आपल्याला इथे लागणार आहे. याच्यासाठी आता आपल्याला सुरुवात आपण करूया. सर्वप्रथम आपल्याला धागा कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे आपण बघूया. आपण जेव्हा कुठलीही कंठी बनवतो तर त्या कंठीसाठी आपल्याला अशा पद्धतीने मापून घ्यायचं आहे. आपला समोसा जिथे आहे तिथून आपण कंठीला सुरुवात करायची आणि तिथून आपण हे पेंडंट सोडून आपल्याला ही कंठीचं माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली ही कंठी पूर्ण ही 12 इंचाची आपली कंठी आहे. तर 12 इंचाच्या कंठीसाठी आपल्याला धागा लागणार आहे 4 पट, म्हणजे 12 × 4 असे 48 आपल्याला धागा लागणार आहे. आणि त्याच्याच वर आपण 5 इंच धागा जास्त घेणार आहोत. ओके, 48 आणि 5 अशा पद्धतीने आपण धागा घेतलेला आहे. ह्या दोन्ही सुया मी ओवून घेतलेल्या आहेत. आणि हा जो आपला धागा आहे तुम्हाला खूप पातळ जरी वाटत असला तरी हा गोधडीचा धागा आहे, जो अजिबात तुटणारा नाही आहे. असा आपण धागा घेतला आहे. आता या धाग्याच्या दोन्ही एंड पॉइंटला आपल्याला गाठ मारायची आहे. अशा पद्धतीने आपण ही एक गाठ मारून घेतली आहे. आता ही आपण दुसरी गाठ मारून घेऊया. अशा पद्धतीने गाठ मारून घेतली आहे. आता आपल्याला पहिली ठुशीची सुरुवात करायची. याच्यासाठी आपण एक समोसा घेत आहोत. या समोस्याला होल आहेत बघा. या समोस्याला टोटल 5 होल आहेत. तर आपण इथे 2 होलांचा वापर करणार आहोत. तर आता समोसा मी असा हा उलटा पकडते, जेणेकरून आपल्याला कळेल की समोस्यामध्ये आपल्याला सुई कुठे अडकवायची आहे. त्या दोन्ही सुया मी घेतल्या. समोस्याला ही सुई मी पहिला होल सोडून दुसऱ्या होलामधून एक सुई बाहेर काढत आहे आणि दुसरी सुई पुन्हा एक होल सोडून त्याच्या दुसऱ्या होलामधून अशा प्रकारे बाहेर काढत आहे. अशा प्रकारे आपण हा समोसा अडकवून घेणार आहोत धाग्यामध्ये. आणि आपण गाठ मारलेली असल्यामुळे अशा पद्धतीने आपला हा समोसा अडकलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही सुया आपण हातात घेणार आहोत आणि एका सुईमध्ये जे आपले असं इथे आपण ठुशी तयारी केली आहे, या ठुशीची आपल्याला तयारी करायची आहे. तर आपल्याला एक राईस बीड आणि एक छोटा मणी, एक राईस बीड एक छोटा मणी, गोल मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर आता हे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 मोठे मणी होईपर्यंत आपल्याला हे एका सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे. पहिला आपण राईस बीड ओवणार, त्यानंतर एक मणी ओवणार. अशा पद्धतीने आपण हे ओवून घेणार आहोत. पहिली आपल्याला ठुशी बनवून घ्यायची आहे. या कंठीची सुरुवात आपण पेंडंट पासून न करता आपण समोस्यापासून सुरुवात करत आहोत.
काही कंठ्यांची सुरुवात आपण पेंडंटपासूनही करू शकतो आणि काही कंठ्यांची सुरुवात आपण समोसापासूनही करू शकतो. आता आपले 1 2 3 4 चार आपले गोलवाले मणी ओवून झालेले आहेत. आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळे पेंडंट वापरून, वेगवेगळे मोती वापरून आपण आपली डिझाईन तयार करू शकतो. यात किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 आपले इथे ओवून झालेले आहेत. आता आपण 2 जे आपले धागे आहेत हे आपण वेगळे करणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण समोसापर्यंत हा मी धागा घेऊन गेले आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या धागा जो आहे तो मी एका हातामध्ये पकडून घेत आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे? आता हा जो एक राईस बीड आहे त्याच्याच बरोबर आपल्याला एक ज्या सुईमध्ये आपण काहीही ओवलेलं नाही आहे त्या सुईमध्ये आपल्याला हा एक ओवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे 2 ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो आपला गोलवाला बीड आहे ह्या गोलवाल्या बीडला आपल्याला क्रॉस करायचा आहे. तर क्रॉस करण्यासाठी बघा मी ह्या अशा पद्धतीने ह्याला अशा बोटावर पकडून ह्याला आपण क्रॉस करत आहोत. म्हणजे आपल्याला ह्याला विरुद्ध दिशेने खेचत जायचं आहे. हा धागा मी विरुद्ध दिशेने खेचत जाते जेणेकरून हा अशा पद्धतीने क्रॉस झाला. आणि आता माझी सुई ही वेगळ्या दिशेला आली. जेव्हा जेव्हा आपण हा क्रॉस करत जाणार तर आपली डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी अशा पद्धतीने हे होत जाणार. आता पुन्हा मी माझ्या एका हातातल्या सुईमध्ये ज्यामध्ये मी काही ओवलेलं नाही आहे त्या सुईमध्ये मी पुन्हा राईस बीड ओवून घेतला. पुन्हा हा जो आपला मोती आहे ह्याला आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे मी असं का पकडते? कारण की आपली जी सुई आहे ही धाग्यामध्ये फसू नये आणि हा जो होल आहे हा आता व्यवस्थित दिसतो आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्याला क्रॉस करणार आहोत. फक्त क्रॉस करताना आपल्याला व्यवस्थित क्रॉस करायचा आहे. आता हा धागा वेगळ्या साईडला आला. पुन्हा आपण हा राईस बीड घेऊन हा आपण एका साईडला घेणार आहोत आणि एका धाग्यामध्ये ओवलेला आपण पुढे सरकवून घेणार आहोत आणि पुन्हा आपण हे अशा पद्धतीने क्रॉस करून घेणार आहोत. जर का तुम्हाला राईस बीड मिळत नसतील तुमच्या परिसरात तर तुम्ही इथे सगळ्या मोत्यांचाही उपयोग करू शकता, मोठ्या मोत्यांचा. आणि जर का तुम्हाला गोल्डनमध्ये करायची असेल ही अशी पट्टी ठुशी तर तुम्ही गोल्डन बॉलचा इथे उपयोग करू शकता किंवा खरबुजा बॉलचा इथे तुम्ही उपयोग करू शकता. ठुशीची आपण एक स्टेप करत आहोत. तुम्ही ठुशीच्या 2 स्टेप करून पट्टी ठुशी टाईप करू शकता. हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण कुठल्या पद्धतीने आपल्याला डिझाईन क्रिएट करायची आहे. अशा पद्धतीने आपण हे 7 आपले बॉल होईपर्यंत आपण हे ओवून घेणार आहोत. आता माझ्या हातात मी एकच सुई पकडून ठेवली आहे जी वर्किंग सुई आहे आणि एका सुईमध्ये हे आपण सगळं ओवून घेतलेलं आहे. तर ह्या सुईला मी हात नाही लावत आहे. मी एकच सुई हातात पकडली आहे जी माझी वर्किंग आहे, ज्याने मला मोती क्रॉस करायचा आहे. पद्धतीने आपण हे क्रॉस करून घेत आहोत.
लास्टचा मोती क्रॉस केला. ओके, आता आपल्याला दोन्ही धाग्यांमध्ये राईस बीड ओवून घ्यायचे. त्याच्यासाठी आता मी पुन्हा दोन्ही हातात सुई पकडली आहे आणि हे आपण ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही पट्टी ठुशीची लाईन एक तयार झाली आहे. आता आपल्याला हे मोठं जे पेंडंट आहे, सायडर पेंडंट, आपण जेव्हा कंठी बनवत असतो तेव्हा जे छोटे छोटे पेंडंट्स आपण वापरतो त्याला सायडर पेंडंट्स म्हणतात. तर ते आपण यूज करणार आहोत इथे. तर ह्या पेंडंटला बघा सगळ्या बाजूंनी असे होल आहेत, बरोबर. त्या होलांचा वापर कसा करायचा हे आपण बघूया. त्याच्यासाठी पहिली एक सुई मी हातात पकडते. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी सुई आहे ही कुठल्याही एका होलामधून ही मी अशी बाहेर काढते. मी आपल्याला उलटं करून दाखवते म्हणजे आपल्याला बघायला ते व्यवस्थित होईल आणि तुम्हाला हे व्यवस्थित कळेलही. आता एका होलामधून ही सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला बरोबर त्याच्याच समोरच्या होलामधून बाहेर काढायची आहे. पण तत्पूर्वी आपल्याला काय करायचे, होल मोजायचे आहेत. आता हे होल मी मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 होल सोडून आपल्याला 11व्या होलामधून ही अशी बाहेर काढायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 11व्या होलामधून आपण ही बाहेर काढत आहोत. म्हणजे या बाजूला आपले 10 होल सुटले आहेत. दुसरी सुई आपण घेऊया. दुसरी सुई आपण घेतली आहे. आता दुसरी सुई आपण काय करणार आहोत, ह्याचा एक होल मध्ये सोडणार आहोत. ज्या होलामध्ये आपला धागा गेलाय त्याच्या बाजूचा एक होल आपण सोडणार आहोत आणि बरोबर त्याच्या बाजूच्या होलामधून आपण ही बाहेर काढणार आहोत. आणि सेम इथेही आपण तेच करणार आहोत. आपण हा जो धागा आहे त्याच्या बाजूचा एक होल सोडला आहे आणि बरोबर त्याच्या बाजूच्या होलामधून आपण बाहेर काढणार आहोत. अशा पद्धतीने म्हणजे इथेही आपले 10 होल सुटले आहेत आणि या बाजूलाही आपले 10 होल सुटले आहेत. हे आपण असं का करत आहोत, कारण की आपल्या कंठीला बॅलेन्स हवा आहे. याच्यासाठी आपण दोन्ही बाजूला समान आपण अंतर ठेवत आहोत. अशा पद्धतीने आता ही जे आपलं सेंटरचं पेंडंट आपलं फिक्स झालं आहे. आता आपल्याला दोन्ही सुया हातात पकडते मी. आता हे आपलं सेंटर बरोबर असं मध्यावर आलेलं आहे आणि आपण जेव्हा कंठी बनवत असतो तेव्हा आपण फक्त सेंटरचा विचार करायचा की आपलं हे जे पेंडंट आहे हे व्यवस्थित दिसतंय की नाही. हे जर आपण होल वेगळ्या पद्धतीने सोडले असते, एका साईडला 12 गेले असते, एका साईडला 8 गेले असते, तर आपलं हे पेंडंट हे मध्यावर आलं नसतं. ओके, सो आता आपण या दोन्ही सुया आपल्या वेगळ्या करून घेऊया. ही माझी पहिली सुई आणि ही दुसरी सुई. अशा पद्धतीने मी ही इथे पकडते आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत. मोती ओवून झाल्यानंतर आपल्याला आता हे पेंडंट ओवून घ्यायचं आहे. तर हे पेंडंट ओवण्याकरता आपल्याला इथे होल आहेत. तर आता मी काय करते आहे, थांबा जरा. 1 2 3 4 1 2 3 4 5. हे पेंडंट आपल्याला ओवायचं आहे. तर हे पेंडंटलाही इथे भरपूर असे होल आहेत. तर आता ही जी माझी पहिली सुई आहे ही मी पहिला कुठल्याही होलामधून बाहेर काढते
आणि बरोबर मी इथे 5 होल सोडते आहे. 1 2 3 4 5. आणि बरोबर इथे मी कुठलाही आता होल सोडत नाही आहे. बरोबर त्याच्याच बाजूच्या होलामधून दुसरी सुई अशा पद्धतीने मी इथून 2 होलांमधून अशी आरपार सुई केली आहे. तर आता इथे आपले 1 2 3 4 म्हणजे एका साईडला आपले 4 पेंडंट गेले आहेत आणि एक होल सुटले आहेत आणि एका साईडला आपले 5 होल सुटले आहेत. अशा पद्धतीने काय ना बस नाही मस्ती. अशा पद्धतीने आपला काढून टाक वायर. अशा पद्धतीने आपला एक पेंडंट इथे फिक्स झाला आहे. आता पुन्हा मी सिक्वेन्स वाईजच माझा दोरा पकडत आहे. ही माझी पहिली सुई आहे, ही माझी दुसरी सुई आहे. पुन्हा आपल्याला दोन्ही होलांमधून सुयांमधून आपल्याला हे मोती ओवून घ्यायचे. आता आपण मरून पेंडंट ओवलेला, आता आपण पुन्हा ग्रीन पेंडंट ओवणार आहोत. तर सेम मी 1 2 3 4 5 होल सोडत आहे एका बाजूला. ज्या बाजूला मी 5 होल पहिल्या पेंडंटला सोडलेले त्याच बाजूला मी 5 होल ग्रीन पेंडंटलाही सोडते. अशा पद्धतीने म्हणजे ही साईड जी आहे आपली ही 5 होल सोडले आहेत आणि ही जी आतली साईड आहे इथे आपण 4 होल सोडले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण करून घेणार आहोत. पुन्हा आपण 2 मोती ओवणार आहोत आणि आपण इथे मरून घेणार आहोत. इथे आपण 5 होल सोडत आहोत. आपल्याकडे जे पेंडंट अवेलेबल असतील आणि त्या पेंडंटला किती होल आहेत हे अगोदर आपण मोजून घ्यायचे, जेणेकरून आपली जी कंठी आहे ही आपण बॅलेन्स करू शकतो. 1 2 3 4 5. मी एकाच साईडचे होल मोजते आणि दुसऱ्या साईडचे होल माझे त्याच पद्धतीने बरोबर येत आहेत. पुन्हा मी सिक्वेन्सनेच हातात सुई पकडते, जेणेकरून माझा सिक्वेन्स चुकणार नाही आणि आपली कंठी जी आहे ही व्यवस्थित आपल्याला करता येईल. आता इथे आपले 4 पेंडंट ओवून झालेत. आपल्याला टोटल 5 पेंडंट ओवून घ्यायचे. अशा पद्धतीने आता आपण हे आपलं 5वा पेंडंट ओवत आहोत. 1 2 3 4 5. आणि पुन्हा आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे पेंडंट टाकायचं आहे. तर ह्या पेंडंटचा बरोबर आपल्याला मध्य काढायचा आहे. तर हा जो मध्य आपण समजा काढला तर तिथे 2 होल आपले दिसत आहेत आपल्याला. तर आपण हे दोन्ही होल रिकामी सोडणार आहोत आणि बरोबर त्याचा चौथा जो होल आहे त्या होलामधून माझी मी पहिली सुई ही बाहेर काढली आहे. ओके. आणि आता इथे आपण 1 2 3 4 होल सोडून आपण इथे ही आपली सुई अशी बाहेर काढणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे बाहेर काढलं आहे. आता ही जी दुसरी जी सुई आहे आपली ही दुसरी सुई आपण घेणार आहोत
आणि त्याच्याच बरोबर बाजूच्या होलामधून आपण ही अशा पद्धतीने बाहेर काढून बरोबर त्याच्याच बाजूच्या होलामधून आपण ही अशी दुसऱ्या बाजूने बाहेर काढणार आहोत अशा पद्धतीने. आता दोन्ही आपण सुया आपल्याला बाहेर काढून घेतल्या आहेत. आता जेव्हा आपण आपल्या कंठीला सुरुवात केली होती तेव्हा आपण कंठी समोसापासून सुरुवात केली, समोसापासून आपण सुरुवात केली होती. आता आपल्याला आपली कंठी मध्यावर आली आहे, म्हणजे पेंडंट पर्यंत आपण पोहोचलो आहोत. तर पेंडंट पासून आता आपल्याला ही सुरुवात करायची आहे. आता पुन्हा मी दोन्ही सिक्वेन्सने आपल्या या ज्या सुया आहेत ह्या हातामध्ये पकडत आहे. आता आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता हे पेंडंट ओवायचं आहे. आता मी इथे काय करते, आता इथे ओवताना आपल्याला फक्त एक लक्ष द्यायचं आहे की आपली ही जी सुई आहे ही आपल्याला आपल्या दोन्ही हातात व्यवस्थित पकडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही आपण मोती ओवून घेतलेले आहेत, या पद्धतीने पकडत आहे. कारण की आपल्याला हा जो मधला जो भाग आहे हा आपण 4 होल सोडले होते आणि आपली बाहेरची जी साईड आहे ही 5 होलांची आहे. तर आताही आपण इथे तेच करणार आहोत. इथे मी 1 2 3 4 होल 5 होल सोडत आहे आणि मध्ये जिथे येणार आहे तिथे आपले ऑटोमॅटिक आपण 4 होल सोडणार आहोत अशा पद्धतीने. अशा पद्धतीने म्हणजे इथेही आपले 4 होल सुटणार आहेत आणि ह्याच्या साईडला आपले 5 होल सुटणार आहेत. अशा पद्धतीने आपण हे ओवून घेणार आहोत. जेव्हा मी पहिली सुई ओवते तिथे मी 5 होल सोडते आणि दुसरी जी सुई आहे तिथे मी 4 होल सोडते आहे. इथे होल एकदम छोटा असल्याने सुई आतमध्ये जात नाहीये गेली. अशा पद्धतीने हे सिक्वेन्स वाईज आपल्याला ओवत जायचं आहे. 1 2 3 4 5 आणि या साईडला 4. आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या कंठ्या क्रिएट करू शकता. आता पुन्हा आपण 1 2 3 4 5 एका साईडला 5 एका साईडला 4. आपलं हे लास्टचं पेंडंट आहे 1 2 3 4 5. अशा पद्धतीने आपण हे पेंडंट सगळे ओवून घेतले आहेत. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगते की ही जी बाहेरची साईड आहे ही इथे आपले 5 होल सुटले आहेत आणि आतल्या साईडमध्ये आपले 4 होल सुटले आहेत. आता पुन्हा आपण हे जे मोठं जे पेंडंट आहे साइडर पेंडंट मोठं जे आहे ते आपण इथे ओवून घेणार आहोत. हे 2 मोती ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला पेंडंट ओवायचं आहे. त्या पेंडंटलाही भरपूर होल आहेत. जसं पहिलं आपण पेंडंट ओवलं त्याच पद्धतीने आपण दुसरं पेंडंटही ओवणार आहोत. तर इथे मी कुठल्याही एका होलामधून ही सुई बाजूला काढत आहे आणि त्याच्याच बरोबर कुठल्याही एका होलामधून ही सुई मी बाहेर काढत आहे. ओके. आणि 10 होल सोडायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 होल सोडून आपण ही जी आपली सुई आहे 1 2
3 4 5 6 7 8 9 10 आणि 11व्या होलामधून ही आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायची आहे. सेम दुसरी सुई आपण घेणार आहोत. ही दुसरी सुई जेव्हा आपण हातात घेत आहोत तेव्हा पहिला हा जो आपला होल आहे तो आपण सोडून बरोबर त्याच्याच बाजूच्या होलामधून आपण ही सुई बाहेर काढणार आहोत, जेणेकरून आपले इथे 10 होल झाले आणि आपले इथे 10 होल झाले. दोन्ही साईडला आपले 10-10 होल येणार. अशा पद्धतीने आता आपल्याला ठुशी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी पुन्हा आपण एका आपल्या हातामधल्या सुईमध्ये आपण एक बीड हा ओवून घेणार आहोत, एक आपण गोल बीड ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने 8 गोल होईपर्यंत आपल्याला हे ओवून घ्यायचे आहे. आपल्याला 8 करायचे आहेत. 1 2 3 4 4 आपले ओवून झालेले आहेत. इथे आपण आपल्या पद्धतीने मोती घेऊ शकता. हे इथे 8 नंबरचे राईस बीड आणि 8 नंबरचा गोल मणी घेतलेला आहे. एक 2 3 4 5 6 7 ओवून घेतलेत आपण. हा आपला 8वा गोलमणी. आता पुन्हा आपल्याला हे एका साईडला अशा पद्धतीने ओवून घेतलेलं आहे आता आपण, आणि दुसरी जी सुई आहे ही आता आपण आपल्या हातात घेणार आहोत. ही जी पहिली सुई आहे ज्यामध्ये सगळं ओवलेलं आहे ती मी एका साईडला ठेवून देत आहे. आता ज्या हातामध्ये आपली एक सुई आहे ज्यामध्ये आपण काहीच ओवलेलं नाही आहे त्यामध्ये आपण हा एक आपला बीड ओवून घेणार आहोत आणि आपला हा जो गोल बीड आहे त्या गोल बीडला आपल्याला क्रॉस करायचा आहे. क्रॉस आपण अशा पद्धतीने क्रॉस करणार आहोत. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये एक राईस बीड ओवून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला या साईडला सरकवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण इथे क्रॉस करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे क्रॉस करत जाणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे क्रॉस करत जायचं आहे. पुन्हा एका सुईमध्ये आपण ज्यात आपण काहीही ओवलेलं नाही आहे त्या सुईमध्ये आपण एक हा राईस बीड ओवून घेतला. जिथे ओवला होता तो आपण सरकवून घेतला आणि आता याला आपण अशा पद्धतीने क्रॉस करणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला 8 आपले गोल मणी क्रॉस होईपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आपण इथे गेअर वायरचा वापर नाही करत आहोत कारण की आपण ही ठुशी बनवत आहोत. सो इथे आपण गेअर वायरचा वापर नाही करत आहोत. आपण इथे धाग्याचा वापर करत आहोत. काही कंठ्या आपण गेअर वायरमध्येही बनवू शकतो पण त्या बेंड व्हायला नकोत यासाठी आपण सगळ्या ज्या कंठ्या आपल्या ज्या आहेत मेनी हँड्सच्या त्या आपण सगळ्या धाग्यातच बनवतो, जेणेकरून आपले जे कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या ज्या कंठ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पोहोचाव्यात. अशा
अशा पद्धतीने आपण हे ओवून घेत आहोत. आपला हा एक राईस बीड या पद्धतीने गेला. आणि हा आपण असा हातात पकडून आपण हा क्रॉस करणार आहोत अशा पद्धतीने. तर हा आपला लास्ट वाला आहे, हा आपण क्रॉस करूया. अशा पद्धतीने आपण हे क्रॉस करून घेतलेलं आहे. आता आपल्याला दोन्ही ठिकाणी एक एक राईस बीड ओवून घ्यायचं आहे. दोन्ही सुयांमध्ये आपण हे राईस बीड ओवून घेतलेले आहेत. आता राईस बीड ओवून झाल्यानंतर कंठी मी उलटी ठेवत आहे. आणि आता आपल्याला समोसा अडकवून घ्यायचा आहे. तर समोस्यासाठी आपण सेम प्रोसेस करणार आहोत. आता आपण हा समोसा घेतला आहे. हा समोसाला आपला हा जो दुसरा जो होल आहे तो अशा पद्धतीने आपण बाहेर काढत आहोत. आणि चौथा जो होल आहे तो दुसऱ्या सुईमधून आपण अशा पद्धतीने बाहेर काढत आहोत अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला हा जो धागा आहे हा आपण कट करून घेणार आहोत. कट करून घेतल्यानंतर आपण इथे गाठ मारून घेणार आहोत. पण गाठ मारून घेण्यापूर्वी जिथे आपला धागा आपण अडकवून घेतला होता पहिला, त्या दिशेने आपली ही जी कंठी आहे ही कंठी आपण अशा पद्धतीने ओढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कंठीमध्ये कुठेही धाग्याचा गॅप राहणार नाही. आता बघा इथे हा गॅप दिसत आहे, तो आपल्याला भरून काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण पूर्ण कंठी ही सरकवून घेत आहोत. अशा पद्धतीने आता आपला कुठेही गॅप दिसत नाही आहे. तर आता आपण इथे गाठ मारूया. गाठ मारताना आपल्याला अशा पद्धतीने गाठ मारायची आहे. मी एक गाठ मारली आहे. आपण 2 ते 3 गाठी मारू शकतो. आपल्याला कंठी जास्त टाईटही नाही ठेवायची आहे आणि जास्त आपल्याला लूजही नाही ठेवायची आहे. मी 3 गाठी मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हा गम मिळतो स्टिक फास्ट. हा गम आपल्याला इथे हा धाग्याचाच गम असतो. हा गम आपल्याला दोन्ही ठिकाणी लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला हे जे धागे आहेत हे आपल्याला कट करायचे आहे. कट करून झाल्यावर पुन्हा हे जे 2 धागे दिसतात, धाग्यांचे जे शेंडे आहेत, तिथे आपल्याला हा गम चिकटवून टाकायचा आहे. आणि हा गम लगेच सुकतो, तर तो गम आपण व्यवस्थित लावून टाकला आहे. अशा पद्धतीने आपली ही कंठी रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे पेंडंट आहे हे पेंडंट आपल्याला अडकवून घ्यायचं आहे. हे पेंडंट आपल्याला अडकवून घ्यायचं आहे. या पेंडंटसाठी आपण एक फ्यूज तारचा वापर करणार आहोत. या फ्यूज तारला असे 2 छोटेसे बॉल आहेत बघा. हे दोन्ही जे छोटेसे याचे फ्यूज तारेचे. आणि आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचंय. अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवायचं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हा जो आपला मध्य आहे, मध्याच्या बाजूचे जे 2 होल आहेत
होलांमधून आपण ही आपली फ्यूज तार ही बाहेर काढणार आहोत. मध्याच्या बाजूचा एक होल यूज केला, एक डावा एक उजवा, अशा पद्धतीने आपण याचे दोन्ही होल यूज केले आहेत. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पेंडंट आहे आपलं, ह्या पेंडंटचाही मध्य आहे. ह्या पेंडंटच्या मध्यावर बरोबर हे 2 होल आपल्याला दिसत आहे. या दोन्ही होलांमधून आपल्याला हे असं बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे बाहेर काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे पीळ द्यायचा आहे. तर हा पीळही आपण जास्त टाईटही नाही देणार आहोत आणि जास्त लूजही नाही देणार आहोत. तुम्ही हातानेही पीळ देऊ शकता किंवा पकडनेही देऊ शकता. जेवढा तुम्ही पकडचा उपयोग कराल तेवढा आपण जे काही आपण कंठीमध्ये ज्वेलरीमध्ये काम करत आहोत ते आपलं छान होतं, जेवढं आपलं हाताने होत नाही. आता ही जी एक्सेस वायर आहे ही आपण अशी आतमध्ये टाकून देऊया, जेणेकरून ही हातालाही लागणार नाही किंवा असं काही कपडा असेल त्यालाही ते लागणार नाही. सो अशा पद्धतीने आपल्या अशा पद्धतीने आपली ठुशी कंठी इथे रेडी आहे. धन्यवाद.